राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक होतीये। या राज्यस्तरीय बैठकीला सकाळी 10 वाजल्यानंतर सुरुवात होणार आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं समजतंय। या बैठकीला राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहतील। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटानं आध्यात्मिक संप्रदायाला संघटित करण्यासाठी धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना केलेली आहे आणि या संघटनेच्याकडनं 25 डिसेंबरपासून राज्यामध्ये भक्तिशक्ती संवाद यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। पुढच्या वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत चालणारी ही आध्यात्मिक यात्रा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जाणार आहे। मंत्री गुलाबराव पाटलांनी जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय। आम्ही शिंदे साहेबांना नेता मानतो, ते जो निर्णय घेतील त्यानुसार आम्ही त्यांच्या सोबत काम करू, तर कोणत्या पक्षावर लढायचं त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका असा टोला त्यांनी लगावला। यावेळेला बोलताना त्यांनी राऊतांनाही खडे बोल सुनावले। जळगाव लोकसभेच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी दावा केल्यानंतर त्यांना अतिउत्साही कार्यकर्ता म्हणत भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी उत्तर दिलं होतं। याला आता पुन्हा निलेश पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। आमदार भोळेंची आमदारकी तरी शाबूत राहील का, त्यांना आमदारकीसाठी पुन्हा तिकीट तरी मिळेल का असा टोला लगावलाय। मनोज जरांगे पाटलांच्या सभांचा धडाका आता पुन्हा सुरू होणार आहे। जरांगे पाटलांच्या परभणीमध्ये 2 ठिकाणी आज जाहीर सभा होत आहेत। सेलू इथल्या नूतन कॉलेजच्या मैदानात पहिली सभा होणार आहे। जरांगेंचं सेलू इथं आगमन होताच त्यांच्यावर 50 जेसीबीजमधनं पुष्पवृष्टी केली जाईल। त्यानंतर सोनपेठ इथल्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 24 तारखेनंतर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील पोलीस ॲक्शन मोडवर आले। यापूर्वीची ज्या आंदोलकांनी टायर जाळणं, मोर्चात सहभागी होणं अशा आंदोलनांमध्ये सहभाग घेतलाय त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या गेलेल्या आहेत। तसंच ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे किंवा ट्रॅक्टर घेऊन जाण्याची जी शक्यता आहे त्यांना सुद्धा पोलिसांनी नोटिसा बजावल्या। मनोज जरांगे पाटलांची 23 डिसेंबरला बीड शहरामध्ये इशारा सभा होणार आहे। सभेच्या स्थळावर तब्बल 11,000 झेंडे तर इतर ठिकाणी 10,000 असे एकूण 21,000 झेंडे लावण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिलेली आहे। जरांगे पाटलांच्या इशारा सभेची बीडमधली तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। सभास्थळ आणि बीड शहरात जागोजागी फ्लेक्स, बॅनर्स आणि झेंडे लावले गेले। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून धाराशिवमध्ये आंदोलन केलं जातंय, तर ओबीसी समाजाकडनं सुद्धा आंदोलन सुरू आहे। राज्य पातळीवर जनगणनेची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे छावा संघटनेनं प्रशासनाला निवेदन दिलंय। साताऱ्यातल्या जिल्हा परिषद मैदानावर इंडस्ट्रियल एक्स्पो 2023चं पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। यावेळेला एक्स्पोमध्ये असणाऱ्या इंडस्ट्रियल स्टॉल्सची पाहणी करून माहिती घेतली गेली आहे। या पाहणी दरम्यान एका स्टॉलवर ट्रॅक्टरची पाहणी करत असताना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसत स्टेअरिंग हातात घेतलं आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना बाजूला असणाऱ्या सीटवर बसवलं। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणि त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी धाराशिवमध्ये वैजनाथ सुरवसे या तरुणानं आमरण उपोषण सुरू केलंय। जरांगे पाटील मराठा समाजाला योग्य दिशा देत आहेत, पण सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतंय, त्यांची भूमिका योग्य असल्याचं म्हणत या तरुणानं उपोषण सुरू केल्याचं सांगितलं जातंय। खामगाव नगरपालिकेकडून शहरामध्ये लागलेले अवैध बॅनर्स जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। शहरातल्या प्रमुख मार्गांवर अनेक बॅनर्स अवैधरित्या लावले गेलेले होते। यात अनेक पुढाऱ्यांच्या शुभेच्छा बॅनर्सचा सुद्धा समावेश आहे। सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावण्या अगोदर पालिकेची परवानगी घ्यावी लागते, मात्र अवैधरित्या बॅनर लावले गेल्यानं पालिका आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यांमधल्या अनेक जलाशयांची पाणी पातळी आता खालावलेली आहे। तब्बल 2.25 मीटरनं ही पाणी पातळी खालावलेली आहे। धाराशिव तालुका, तुळजापूर आणि लोहारा या 3 तालुक्यातली पाणी पातळी जास्त खालावली आहे। यंदा धाराशिवमध्ये पाऊस कमी झाल्यानं भूजल सर्वेक्षण करत पाणी पातळी तपासण्याची मोहीम हाती घेतली गेलेली होती। हिवाळ्यातच पाणी पातळी खालावल्यानं जिल्ह्याला पाणी टंचाईचे चटके पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर बसणार असल्याचा अंदाज आहे।
चांदवडमध्ये अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसत असल्याचं दृश्य दिसतंय। सुरुवातीला दुष्काळ, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट असं बदलतं वातावरण आणि बदलत्या हवामानाचा फटका द्राक्षांपाठोपाठ आता डाळिंब बागांना सुद्धा बसलाय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। जालन्यातल्या पानेवाडी बाजारामध्ये भर दिवसा एका तरुणावर गोळीबार झाला। अमोल शिंदे हा तरुण यात गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत। गोळी झाडण्याआधी आरोपीनं हातात पिस्तूल घेत बाजारात दहशत माजवल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। बुलढाण्यातल्या खामगावात ठिकठिकाणी मोकाट जनावरं पाहायला मिळत आहेत। पालिकेनं रस्त्यावर फिरणाऱ्या या मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकण्याची कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे। जनावरांना निर्दयीपणे गाडीत कोंबून नेलं जात आहे। यात अनेक जनावरं जखमी झालेली आहेत। नगरपालिकेच्या या कारवाईबाबत प्राणीप्रेमी नाराजी व्यक्त करतायत। जळगावातल्या यावल वनपरिक्षेत्रामध्ये असलेल्या रावेर तालुक्यातल्या पाल घाटात बिबट्याचा मुक्त संचार दिसलाय। वनविभागाकडनं नियमित गस्त सुरू आहे। पाल घाटातून वाहनं चालवताना चालकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन वनविभागानं केलेलं आहे। भारतामध्ये JN1 या व्हेरियंटचे आतापर्यंत 21 रुग्ण आढळले। त्यात गोव्यात 19 तर महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळलेला आहे। WHOनं JN1 हा व्हायरस घातक नसल्याचं जरी म्हटलेलं असलं तरी केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्याच्या आरोग्य विभागानं रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयक मॉकड्रिल केलंय। प्राधिकरणानं वैयक्तिक करारनामा दिल्याशिवाय झोपडी जमीनदोस्त करण्यावर निर्बंध आणले गेले। तसंच झोपड्या तोडल्यानंतर विशिष्ट मुदतीमध्ये पुनर्वसनातील इमारतींचं काम सुरू न करणाऱ्या विकासकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचं ठरवलंय। पात्र झोपडीवासियांनी भाडं आणि वैयक्तिक करारनामा मिळाल्याशिवाय झोपडी रिक्त करू नये असंही प्राधिकरणानं स्पष्ट केलंय। म्हाडाच्या मुंबई मंडळानं 2020 मध्ये बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील 3894 घरांसाठी सोडत काढलेली होती। या सोडतीतील विजेते गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना जुलै 2023 पासून घराचा ताबा द्यायला सुरुवातही झाली। 5 महिन्यात 8 टप्प्यांमध्ये 1470 विजेते कामगार आणि त्यांच्या वारसांना घरांचा ताबा देण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलेला आहे। यामध्ये प्रति अंडी 5 रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला होता। मात्र या निर्णयामध्ये आता बदल करण्यात आलेला असून NECEच्या संकेतस्थळावर प्रदर्शित होणाऱ्या मासिक सरासरी दरानुसार अंड्याचे दर आता निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पालिका प्रशासनानं मुंबईला अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेतलाय आणि या पार्श्वभूमीवर पालिकेतील सगळ्या यंत्रणांनी समन्वय साधून तत्काळ अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करावीत असे आदेश अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिलेले आहेत। अतिक्रमण निर्मूलनासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचं योग्य नियोजन करून तत्काळ कार्यवाही करावी असे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत। देशभरात 1,62,000 गुन्हे दाखल झालेत। मुला-मुलींवरच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये 8.7% वाढ झाली आहे। देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे। दुसऱ्या स्थानावर मध्य प्रदेश आहे। ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातनं समोर आलेली आहे। महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे। अत्याचाराच्या घटनांमध्ये देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्रात 20,762 गुन्हे दाखल झाले। राज्य सरकारनं मद्यप्रेमींना मोठ्या आनंदाची बातमी दिलेली आहे। ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर मद्य दुकानं आणि बार पहाटेपर्यंत सुरू ठेवायला राज्य गृह विभागानं परवानगी दिलेली आहे। त्यामुळे मद्यप्रेमींना ख्रिसमस आणि न्यू इयरचं स्वागत जल्लोषात करता येणार आहे। राज्य सरकारनं 24, 25 आणि 31 डिसेंबरला मद्य विक्रीची दुकानं परमिट रूम पहाटे 5 पर्यंत खुली ठेवायला परवानगी दिलेली आहे। नवं आधार कार्ड बनवणाऱ्यांना आता पासपोर्टप्रमाणेच पडताळणी प्रक्रियेतनं जावं लागणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरकार आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल करणार आहे। त्यानुसार अशा लोकांची पडताळणी UIDAI कडून नाही तर राज्य सरकारकडून केली जाईल। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे। केंद्र सरकारनं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यास दिरंगाई करणाऱ्यांकडून आता दंड वसुली सुरू केलेली आहे। दंडात्मक रकमेनं सरकारच्या तिजोरीमध्ये भर पडलेली आहे। दिलेल्या मुदतीनंतर आधार आणि पॅन कार्ड लिंक करणाऱ्यांकडून 1,000 रुपयांचा दंड घेतला जातोय।
आतापर्यंत नागरिकांकडून 2125 कोटींचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारनं संसदेत ही माहिती दिलेली आहे। पालघरमध्ये दिवसागणिक वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पोलीस प्रशासनाकडून मनाई आदेश जारी करण्यात आले। बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या ग्रामपंचायतींसह काही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंच्या बाबत पोलीस प्रशासनाला माहिती देणं आता घर मालकांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे। गोंदियामध्ये खरीप हंगामातल्या धानाची कापणी आणि मळणी दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 25,700 हेक्टरमधलं पिकांचं नुकसान झालंय, तर 53,296 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं शासनाकडे 43 कोटी 34 लाख रुपयांची मागणी केलेली आहे। या संदर्भातला अहवाल शासनाकडे पाठवला गेलाय। मुंबई गोवा महामार्गावरच्या सावर्डे भागामध्ये टेम्पो आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला। ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी बोरिवलीहून ही खासगी बस मालवणला जात होती आणि यावेळेला सावर्डेजवळ हा अपघात झाला। गाडीतील 20 प्रवाशांपैकी 6 प्रवासी जखमी झालेत। अपघातातल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सांगलीमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी आता कठोर कारवाई केली आहे। तब्बल 21,858 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। या वाहन चालकांना 12,92,06,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। वर्षभरात ही कारवाई झाली आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 54 लाखांचा दंड पोलिसांनी वसूल केलाय। रत्नागिरीमध्ये ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी संवर्धित करून त्यातनं निघणारी पिल्लं समुद्रात सोडण्याची मोहीम राबवली जात असते। या अंतर्गत राजापूर तालुक्यातनं ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची 160 पिल्लं समुद्रात झेपावलेली आहेत। बीड नगर परिषदेचा पाणी पुरवठा विभागातला गलथान कारभार आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे। बीडच्या जिल्हा न्यायाधीशांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहिलं असून यात जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये 15-15 दिवस नळाला पाणी येत नाही, तसंच टँकरनं पाणी पुरवठा करायला सांगूनही नगरपालिका तसा पुरवठा करत नाही, त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। भंडारा इथं लाखो लिटर पाणी वाया जातंय। शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीवर पाणी पुरवठा योजना आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून इथला व्हॉल्व्ह लीक असल्यानं सतत पाणी गळतीये। तक्रार करून सुद्धा या पाणी गळतीवर कोणत्याही प्रकारची उपाययोजना किंवा दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं नाही। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार राज्यातल्या प्रत्येक दुकानांवर आणि शोरूमवर मराठी पाट्या असणं बंधनकारक आहे, अनिवार्य आहे आणि त्यानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून शहरातील सरसकट सगळीच दुकानं आणि शोरूम यांना नोटिसा बजावल्या गेलेल्या आहेत। तब्बल 50,000 दुकानं, शोरूम आणि मॉल यांना नोटीस दिली गेलेली आहे। त्या एकट्याचा ऐकून मराठ्यांच्या पुरांवर अन्याय केला तर तुमची गाठ मराठ्यांची आहे हे राज्य सरकारनं लक्षात घ्यावं असं म्हणत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे। शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर बदनापूरमध्ये जरांगे पाटलांची सभा झाली। 54 लाख नोंदी मिळाल्या असून मराठा आणि कुणबी एकच आहेत हे आता समोर आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। हिंगोलीमधल्या 563 ग्रामपंचायतींमध्ये आज स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे। 30 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आणि या अनुषंगानं गावागावात स्वच्छता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, ज्या कुटुंबांमध्ये शौचालय नाही अशा कुटुंबांची यादी सुद्धा तयार करण्यात येणार आहे। कोरोनाच्या नव्या GN1 या व्हेरिएंटचा शिरकाव राज्यामध्ये झाल्यानं मुंबई पालिका आता कमालीची सावध झालेली आहे। या महिन्यात मुंबईत आढळलेल्या सर्व 34 बाधितांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे। दररोज होणाऱ्या 1000 चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे। खबरदारीचा उपाय म्हणून 16 पालिका रुग्णालय, 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये सुमारे 5,500 बेड्स सज्ज ठेवण्यात येणार आहेत। जे हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांनी अनेक वेळेला वसतिगृहाची डागडुजी करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे, आंदोलन देखील केलेलं आहे। डॉक्टरांनी वेळोवेळेला पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागानं जे हॉस्पिटल परिसरातील या इमारतीच्या अंतर्गत दुरुस्ती करता 8,60,34,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय।
ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी अनेक पर्यटकांनी कोकण किनारपट्टीवरील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बुक केलेले आहेत. पुढचे 10 दिवस कोकणातले समुद्रकिनारे चांगलेच गजबजल्याचं पाहायला मिळणार आहे. पुणे आणि मुंबईतल्या अनेक पर्यटकांनी आता कोकणात यायला सुरुवात केली आहे. पुण्यातल्या पुरंदरमधल्या श्री क्षेत्र नारायणपूर इथं दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे. डोक्यावर तुळस, हातात भगव्या पताका घेऊन पायी दिंडी सोहळा बारामतीहून निघालेला आहे. महिलांनी या दिंडीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय.